माता महालक्ष्मीर्नमोस्तु। जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्नवरदा शिवा प्रसन्नवरदा शिवा प्रसन्नवरदा रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके हरके विपदाहस मंगलकारिके रक्ष मंगल दक्षे च मंगलकारि शुभ मंगल दक्षे च शुभे मंगलचंडिके मंगल मंगल दक्षे च सदा मंगले देवी सर्वेषां मंगल्यालये पूज्य मंगल भूपस्य मनुवंशस्य संतति संसार मंगलधारे मोक्ष मंगल सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा मंगल सुख प्रदे मंगल सुख धर्म रक्षतु वैष्णवी यश कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी सुमरो पवन कुमार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिनि लोक उजागर अंजनी पुत्र पवन सुत नामा कंचन बरन विराज सुबेसा कानल कुंडल कुंचित केसा कांधे मूज जनेऊ साजे तेज प्रताप महाजगबंदन प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया भीम रूप धरि असुर समारे रामचंद्र के काज सवारे रघुपति की ने बहुत बढ़ाई कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा जम कुबेर दिक्पाल जहाते लंकेश्वर भय सब जग जाना प्रभु मुद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के जेते राम दुआरे तुम रखवारे होत नो आज्ञा बिनु पैसारे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे संकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम बचन ध्यान जो लावे और मनोरथ जो कोई लावे चारों जुग प्रताप तुम्हारा
साधु संत के तुम रखवारे, अष्ट सिद्धि नव विधि के दाता, सबर दीन जानकी माता। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। और देवता चित्त न धरई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा। जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव भीम रूपी भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय।
कृष्ण भगवान की जय. रामचंद्रांनी परशुरामाच्या हातातलं धनुष्य घेतलं, कारण परशुरामानं दशरथांना थांबवून दिलेलं होतं. पण त्यावेळेस राम काहीच बोलले नाही. वशिष्ठांनी रामांकडे पाहिलं आणि सूचना केली की आता आपण बोलायला सुरुवात करा. त्यावेळेला रामचंद्र म्हणाले, परशुरामजी, आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्या हातात तुम्ही धनुष्य दिलं आहे आणि क्रोध केला आहे, पण आम्हाला तुम्हाला बाण मारता येणार नाही, कारण तुम्ही ब्राह्मण आहात. क्षत्रियानं आपला बाण ब्राह्मणावर चालव, पण आता तुम्ही आज्ञा केली की चालव बाण, तर मी काय करतो ते ऐका. तुमच्या शरीरामध्ये जो क्रोध निर्माण झाला आहे त्याच्यावर बाण मारतो. पहा, दोन्ही ईश्वर अवतार आहे. एक अवतार सावधानतेने बोलतोय आणि दुसरा अवतार जो आहे तो सावधान नाही, अहंकाराने बोलतोय. म्हणून रामांनी परशुरामाचा अहंकार घालवला आणि ज्या वेळेला परशुरामाचा अहंकार घालवला त्यावेळेला आकाशातून ब्रह्मदेव खाली आले आणि रामाकडे पाहून एक शब्द उच्चारला, पुराण पुरुषोत्तमा. आणि ब्रह्मदेवानं पुराण पुरुषोत्तम म्हटल्याबरोबर परशुराम सावध झाले. अरे, आपली कार्यकारणी थांबली. त्यावेळा गंधर्व, अप्सरा, सिद्ध, चारण, किन्नर, यक्ष, राक्षस, नाग अत्यंत अद्भुत ते दृश्य पाहू लागले. रामचंद्रांनी आपलं धनुष्य परशुरामाचं तेज नष्ट करून टाकलं. जामदग्नी कुमार परशुराम दशरथ नंदन रामाकडे नुसते पाहतच राहिले. हे रघुनंदना, मी पूर्वकालामध्ये हे सगळं दान करून चुकलो आहे. आता मला इथे राहण्याची गरज नाही. काश्यपांच्या आज्ञेनं मी दिवसा इकडे राहतो आणि रात्री महेंद्र पर्वतावर चालला जातो. रामा, तू माझ्यावर विजय पावला आहे, आता विलंब नको. राम म्हणाले, महाराज, तुमच्यावर ब्राह्मणावर क्षत्रिय विजय मिळू शकत नाही. तुमच्या क्रोधावर मी विजय मिळवला आहे, तो क्रोध काढून टाकला. म्हणून देवाला नेहमी सांगावं, क्रोधाधिक वर्जावे मनुजा. ईश्वरा, काय कर, माझ्यातला क्रोध जो आहे तो काढून टाक. वालीला सुद्धा आधी क्रोध होता, पण रामाच्या बाणानं विदारण झाल्यावर क्रोध निघून गेला. आणि सुग्रीवाला सांगताना वाली असं सांगताय की सुग्रीवा, माझ्या मुलाला रामाचा दास कर, राजा नका करू. रामाला सांगितलं, याला दास तुमचा करून घ्या. म्हणे, का? मी दास झालो नाही म्हणून माझी दैना झाली आहे. मी मायेचा दास झालो होतो, सत्ता, बलवान, याचं हिसक त्याचं हिसक, मी मायेचा दास झालो. माझ्या मुलानं मायेचं दास होऊ नये, ईश्वराचं दास व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून तू अंगद पालक जय जय राम याचं पालन करा. यदा कदाचित माझी पत्नी माझ्याबरोबर सती सहगमन करेल तर तिला गमन करू देऊ नका, कारण तिला काही ज्ञान नाही. तर तिला जगण्याकरता तुम्ही आत्मज्ञान प्रदान करा, असं वाली सांगतो. कारण मला जर आत्मज्ञान असतं तर मी वैर केलं. याला म्हणता रामायण.
वाली शेवटी म्हणे रावणाला मी 6 महिने बगलेत दाबून ठेवलं तर एवढी ताकद होती, पण काय उपयोग झाला? ती ताकद इकडे वापरली असती शक्ती तर ईश्वराची झाली असती भक्ती. आपण संसारात जितकी ताकद वापरतो तेवढी परमार्थात वापरत नाही, आणि म्हणून आपला अहंकाराचा नाश नाही होत. रोज म्हणतो अहंकाराचा वारा न रागो माझे या विष्णू, आणि दुसरा सप्ताह उलथून पाडतो. पहा तुम्ही जीवनातले प्रसंग काय काय केलंय आपण. अज्ञान मनुष्य जरी करत असेल तर त्याचं उलथून पाडायचं, त्याला हातभार लावायचा. कोणालाही सहमदत करायची. अशा प्रकार हे काकुस्थ भूषणा मी असमर्थता प्रगट केली आहे, पण मला असमर्थता प्रगट करताना लज्जा वाटत नाही, कारण मी ब्राह्मण आहे. जे आपली चूक आहे किंवा जे आपलं अज्ञान आहे ते झाकण्यात काही उपयोग नसतो. अज्ञान प्रकट करून आपण काय करतो, आपली चूक झाकत असतो. त्यामुळे आपल्यात सुधारणा नाही व्हात. चुकीची सुधारणा करता येते. त्यावेळा वृत्तम व्रताचं पालन करणाऱ्या श्रीरामा, तू बाण सोड, आता मी महेंद्र पर्वतावर जाईल. जामदग्नी परशुरामानं असं प्रतापी भाषण केल्यानंतर रामचंद्रानं बाण सोडला आणि अहंकाराचा नाश झाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक भाऊ, अहंकाराचा वारा न रागो राजसा, माझिया विष्णुदासा. कुंडावरचं पत्र तिथून कुंड तयार करून घेतो. म्हणून त्यावेळेस समस्त दिशा उपदिशा यातला अंधकार दूर झाला. जो अंधकार मारला होता, आता हा अंधकार मारला अहंकाराने. चहूबाजूला काय असतो? अंधकार. आणि अंधकार गेला म्हणजे काय निर्माण होतो? प्रकाश. म्हणून काही वक्ते म्हणतात, कुंडावरच आहे पत्रा, अभिमानम सुरापानम गौरवम रवरवंच आणि प्रतिष्ठा सुकर विष्टा. त्यानंतर सगळ्या ऋषी लोकांनी आयुधधारी रामाची प्रशंसा केली. वसिष्ठाला आनंद झाला. माझ्या समोर माझ्या शिष्याची काय होते आहे? प्रशंसा. आणि ऋषी करताय हे विशेष. तदनंतर दशरथ रामानं जामदग्नी कुमारांना एका आसनावर बसवलं आणि त्यांचं पूजन केलं, त्यांची पाद्यपूजा केली. परशुरामानं दशरथ कुमाराला आशीर्वाद दिला आणि रामाने परशुरामांना 3 प्रदक्षिणा केल्या. चरणावर मस्तक ठेवलं आणि परशुराम महेंद्र पर्वताकडे निघून गेले. जामदग्नी कुमार गेल्यानंतर महायशस्वी दशरथ राजाचं चित्त शांत झालं. आपल्या शरीरातला अहंकार गेल्यावर आपले 10 इंद्रिय शांत होतात. म्हणून लोक दत्ताची प्रार्थना करतात, समवी चित्ता दत्ता. पण एवढे कापूर जाळून सुद्धा अजून चित्त शांत झालेलं नाही. कापूर जाळण्यापेक्षा काहीतरी संताचं वचन पाळलं पाहिजे, आचरणात आणलं. मोठ्यानं म्हणा ना, नाही असं आहे. संतांची वचनं ही ज्या वेळेला आत येतील आणि त्याप्रमाणे इंद्रिय कार्यरत होतील त्यावेळा चिंत चालते.
म्हणून मम चित्ता समवी दत्ता, हे भगवंता माझ्या चित्ताचं शमन करा. तत्पश्चात वशिष्ठ ऋषींना दशरथाने आणि रामाने आणि चारी भावांनी चारी सुनांनी नमस्कार केला. पिताजी, जामदग्नी कुमार परशुराम गेले, आता आपण सुरक्षित आहात. आपण चतुरंग सेनेला आज्ञा द्या अयोध्येकडे प्रस्थान करायला. अंधकार दूर झाला. अयोध्या काय आहे? मोक्षभूमी आहे. आणि आता शक्ती घेऊन राम मोक्षभूमीकडे जात आहे. आपण सुद्धा अध्यात्माच्या शक्तीनं मोक्षपुरीला गेलं. नुसतं अयोध्येला जाऊन उपयोग नाही होणार. अयोध्या म्हणजे जिथे युद्ध होत नाही अशी भूमी. मग आपल्या शरीरामध्ये नेहमी युद्ध चाललं असतं. कोणतं? द्वंद्व. म्हणून आपल्याला गुरुला शरण जायचं आहे. द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुंतं नमामि. हे द्वंद्व संपलं पाहिजे, माझं तुझं. पण जेव्हा शरीर थकतं तेव्हा म्हणतो कबाड ओझं. पण जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत ओझं समजत नाही. तो कर्तृत्व समजतो. काय समजतो? कर्तृत्व. ती कर्तृत्व नसतं, ते घमेंड असते. कर्तृत्व करणारा मनुष्य केलेलं कर्तृत्व बोलून दाखवत. तुम्ही माझ्याकडून करून घेतलं याचा मला आनंद आहे. आणि असंच माझ्याकडून सत्कर्म करून घ्या. सत्कर्मयोगे वय घालवावे. म्हणून भगवंताचे भक्त म्हणताना, देवा सकाळी लवकर उठो आणि तुझं पूजा माझ्या हाताकडून करून घे. आपल्याला जर सत्कर्म करायचं असेल तर रात्री त्याला सांगूनच ठेवलं पाहिजे की दुसरी गडबड करू नको. कारण त्याच्या कृपेशिवाय ते घडत नाही. आपल्या प्रारब्धात काय असेल काही आपल्याला कळत नाही, सांगता येत नाही. आता जेवढे लग्न विचारणारे लोक येतात ना, ते असंच संशयाने विचारतात, माझा मुलगा कोणतं लग्न करेल, माझी मुलगी कोणतं लग्न. असं एकही चांगलं बाप आणि आई येत नाही की माझ्या म्हणण्याप्रमाणे हा लग्न करेल. असं येतच नाही. कंटाळा आलाय. बरा होता तो अधिक महिना कोणीच येत नव्हता, आज झालं सुरू ते. काय प्रश्न विचारतील? कारण द्वंद्व, विश्वास नाही आहे. बसतच नाही ना पुत्रांवर कन्येवर विश्वास. द्वंद्व चालू आहे. काय होईल, काय होईल. बरं झालं तर टिकल का नाही, आणखीन कोणाकडे. पण कशी वाईट परिस्थिती आहे. साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच गमन. गॅरंटीच नाही. म्हणून त्यावेळेस रामाचं वचन ऐकल्यावर दशरथ राजानं आपल्या दोन्ही भुजांमध्ये चारी मुलांना सामावून घेतलं. काय आनंद झाला आहे. चारीचे चारी. राम म्हणजे आत्मा, लक्ष्मण म्हणजे शास्त्र, शत्रुघ्न म्हणजे षडरिपूंना हनन करणारा, आणि भरत म्हणजे भाव. हे चारही आपल्याजवळ. म्हणून पूर्वीचे ज्ञानी लोक देवाला नमस्कार केले, असे हात जोडले की परत आपले हात आपल्या हाताला लावून घेत. याचा अर्थ परमात्म्याची भेट होते आहे अशी भावना करत.
गरुड खांबाला मिठी मारण्याचा उद्देश काय? आत्ता सुद्धा 4 जण दर्शन करत होते, त्याच्यातल्या एका स्त्रीनं त्या खांबाला मिठी मारली. तिथे मारता येत नाही म्हणून ज्याचं गरुड वाहन आहे अशी जी प्रतिमा आहे त्याला मिठी मारायची. म्हणून त्यावेळेस राजा दर्शनाला आनंद झाला, आनंदमग्न झाले राजा, आणि आपल्या पुत्रांचा पुनर्जन्म झाला असं त्यांना वाटलं. साहजिकानं विघ्न टळलं. तदनंतर सेवकांनी नगराकडे सेना वळाची आज्ञा दिली आणि तात्काळ अयोध्यापुरीकडे पोहोचले. तो राजा दशरथ जाण्यापूर्वी सुमंताने पुढे जाऊन नगर सजवलेलं होतं. ध्वजा, पताका, तोरणं सगळी सजावट केली होती. रमणीयता निर्माण केलेली होती. ध्वनी मंजूळ वाजत होते. अयोध्या गुंजून उठत होती. सडकेवर जलसिंचन केलेलं होतं आणि संपूर्ण पुरी रम्य शोभा वाटत होती. सेवक वर्ग कमी असल्यावर सुद्धा नगरवासीय लोकांनी नगर सजवलं. ज्याने त्याने आपले भाग सजवून टाकले. पूर्वी 15 ऑगस्ट असायचं ना, तर लोक आपली आपली गल्ली झाडून झोडून हे कागदाच्या पताकात लावून द्यायचे. आता प्रजासत्ताक दिनाच्या ग्राउंडवर जायचा कंटाळा आहे. पूर्वी लोक खेड्यागावामध्ये आंब्याचे तोरणं लावून द्यायचे. प्रजासत्ताक दिन म्हणजे फारच आनंद होता. प्रभात फेरी कोणी टाळायचं नाही. दशमीला दिंडी टाळायचे नाही लोक. पाणी सरबत दिंडीला देत असत. त्यावेळा अयोध्यापुरी सगळी सजवली होती. जलसिंचन केलं होतं. प्रवेशद्वाराच्या सन्मुख प्रजा उभी होती. जनसमुदाय अयोध्येपुरीमध्ये राजा आणि 4 सुना आणि 4 मुलं प्रवेश करणार म्हणून जयघोष करत होते. कांतिमान पुत्रांनी आपल्या प्रजेचा आदर ठेवण्याकरता रथातून खाली उतरून पायी चालायला सुरुवात केली. कौसल्या, सुमित्रा, राजा दशरथ, वशिष्ठ हे पालखीत आणि 4. कारण प्रजा ही राम चाहती होती म्हणून राम सुद्धा प्रजा चाहते होते. भगवान गोपालकृष्ण सुद्धा द्वारकेपर्यंत रथ न्यायचे. द्वारकेच्या बाहेरच रथ सोडायचे, पायी चालायला लागले. राजा समोक्ष भेटल्यानंतर जो आनंद असतो तो रथातून नसतो, उतरून जायचे. ध्रुव ज्या वेळा वनातून आले तेव्हा उतरून गेले रथातून आणि माता सुनीतीच्या नमस्काराच्या ऐवजी सुरुचीला आधी नमस्कार केला. कारण मनातला विकल्प गेला होता. म्हणून नाथ महाराज एक पद लिहिता, विकल्प नवऱ्याचा सोडियेला म्या संग. आणि जेव्हा विकल्पाचा संग सुटतो तेव्हा आईचा जोगवा मागितला. आता तर कोणी कीर्तनात भजनात जर बाई लगेच घुमायला लागतं ना, पदर घेऊन पैसे मागते. नवरात्र रिकामं काम न करू, ऐका जोगवा. जसं काही अंगातच येत. कृत्या करू नका, आचरण करा. कृती तात्पुरती असते. कृती तात्पुरती असते. एक बाई 2-3 वर्ष नवरात्रातून म्हणे, दादा मला इथून दिवा लावून घरी न्यायचं आहे. म्हटलं काकू
रिकामं काम काही करू नका. रिक्षेत बसल्या, स्कूटरवर बसल्या, दिवा पडला तर एक उदबत्ती देतो, ती लावून घेऊन जा म्हटलं. आणि घरी गेल्यावर दिवा, उदबत्ती आणि एक आकडे अशी त्या उदबत्तीला टच करायची, म्हणजे दिवा पेटून रिकामं काम. इथून दिवा लावायचा, याच्या ठराचा असं करायचं, पडले धरले, रिकामे काम आहे. भाऊ काय सोपं काम सांगलं तुम्ही. अरे सोपंच काम करा ना. उदबत्ती पेटून घेऊन जायची हातामध्ये, गाडीवर चालताना ती जळतच राहील. ती घरी गेलं की तिला फक्त आकाडी टच करायची की दिवा लागला. नाही तर कापराची वडी घेऊन जा म्हटलं, देवीच्या पायाला लावून ती दिव्याजवळ ठेवून लावून द्यायचं. नाही म्हणे त्या पिंपळाच्या भवानीपाशी सगळे लोक दिवा घेऊन जा. म्हटलं आमची भवानी दिवा देत नाही, आमची भवानी सबके देते. विकृत करू नका, कृती करा. विकृत नाही करायचं. म्हणून कांतिमान पुत्रांनी राजा दशरथानं अयोध्येच्या महलामध्ये प्रवेश केला. राजभवनामध्ये आणि चारही मुलांनी वशिष्ठाच्या आज्ञेनं आपल्या आपल्या महलामध्ये प्रवेश केला. वास्तूचं पूजन झालं. राजा दशरथानं आनंदाचा अनुभव घेतला. महाराणी कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या राजपत्न्या अतिशय आनंदित झाल्या. तोपर्यंत ते कार्यामध्ये एकजूट होत्या. लग्न लागेपर्यंत कार्यामध्ये त्या एकजूट होत्या. आणि तदनंतर राजपरिवार स्त्रियांनी परमसौभाग्यशाली सीता, यशस्विनी, उर्मिला, कुशध्वजाच्या दोन्ही कन्या मांडवी आणि श्रुती यांना मंगलगीतांनी वधूंना आनंदित केलं, सुशोभित केलं, रेशमी वस्त्र अलंकृत केले आणि चारींना देवदर्शन करून वधूवरांना, राजकुमारांना, सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना वंदन करायला सांगितलं. ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय राम आदिपुरुष श्रेष्ठ चारी भाऊ अस्त्रविद्येमध्ये निपुण असल्यामुळे विवाहित होऊन धन मित्र परिवारासह माता पितांच्या सेवेमध्ये काल घालवू लागले. रघुनंदन राजा दशरथानं आपले पुत्र आणि कैकेयी कुमार भरत यांना सांगितलं की वीरांनो, तुमचे मामा तिथून इकडे झाला होता, मामा जनकपुरीवर कैकेयी राजकुमार युवाजित हे तुम्हाला घ्यायला आले आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. कारण तो तेवढ्याकरताच आलेला होता आणि तिकडे नेऊन त्यांना तेच शिकवणार होते. ते मामा, तो मामा शकुनी मामा असं आहे. म्हणून मामाने लगेच निघून जावं. लग्न लागलं, टाळी लागली. हां, पण मामा सूट जातच नाही. दशरथ राजाचं वचन ऐकलं कर्कम कुमार यांच्याबरोबर भरत शत्रुघ्न मामाकडे जाण्याचा विचार करू लागले. कारण हे विधिलिखित होतं. काय असतं, काही गोष्टी विधिलिखित असतात आणि विधिलिखित गोष्टी टाळता येत नाही. टाळता नाही.
तुम्ही एखाद दिवशी मुलाचं लग्न लागून सून आणि मुलगा घरात येतून बापाला हार्ट अटॅक येऊन खलास, तेवढंच पाहणं असतं त्याचं विधिलिखित की दोन्ही घरात. मग लोक म्हणतात लग्न बरोबर नाही झालं, कोणी म्हणतात नवरीचा पाय चांगला नाही, चालच. विधिलिखित आहे ते विधिलिखित आहे. दशरथ राजाचं सुद्धा तसंच आहे. कारण हाताने घडलेलं कर्म आणि विप्राचा श्राप, म्हणून वशिष्ठ काय सांगतात कौशल्येला, दशरथाला जे भाग्य नाही ते तुझं भाग्य आहे, रामराज्य पा आणि नंतर जा. रामाचा अनुग्रह झालाय कौशल्येला. आणि काय उपदेश केला आनंद रामायणात, गाईच्या वासरांमध्ये जा आणि तो आवाज ऐक, अंबा अंबा. आणि मग कौशल्या ईश्वर प्राप्तीच्या भावना जागृत झाल्या. आणि सुमित्रेला तेच सांगितलं आणि कैकेयीला सांगितलं की जा मेंढ्यांमध्ये म्या 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 पा. हा अनुग्रह आहे तिन्ही माते. कैकेयीला मेंढ्यांमध्ये पाठवलं, काय ऐकून आली, म्या म्या. तू काय करते, मीच करते ना. मग मी करते तर उद्धार होणार नाही, मी सोड. उपदेश दिलाय रामाने. सुमित्रेला ध्यानाचा दिला आणि आईला भावनेचा दिला. मना पावना भावना राघवाची. म्हणून भरत गेल्यानंतर महाबली श्रीराम लक्ष्मण हे माता पितांच्या संलग्नात सेवेत राहिले. यांच्या नशिबी माता पितांची सेवा पहा. तुम्ही काही पोरं लग्न झाल्यानंतर जोड्याने गेल्यावर आईला म्हणतात, आई नाही तू आमच्याजवळ चाल, नाही तर आम्ही नाही जात असं म्हणतात. मग ते म्हणते का रे तुम्ही का त्याला आणाय, नाही तू पाहिजेच. कारण त्यांच्या नशिबी ती सेवा. नाही तर काही म्हणतं ते मुंबईला कुठे घेऊन जाऊ तुला, आणि काही उमजणार नाही, आणि कसं काय होणार असं आहे. हिची आई येणार आहे. असं आहे. सेवा असावी लागते नशिबामध्ये. म्हणून संलग्न राहिले. पित्याची आज्ञा शिरोबंद मानून नगराचं काम पाहू लागले. लक्ष्मण सुद्धा आणि सीता आणि उर्मिला सुद्धा तिन्ही राण्यांच्या सेवेमध्ये संलग्न राहिल्या. आपला संयम, नियम, समयावर माता पितांची सेवा, गुरुजनांची सेवा. राजा दशरथानं 6 महिने रामाची, सीतेची, लक्ष्मणाची आणि उर्मिलाची सेवा घेतली. आणि ऐश्वर्यामध्ये तृप्त झाले. आणि भोक्तृत्व भोगाला तयार झाले. आता काय जे भोक्तृत्व भोगावं लागणार आहे. त्यांचं वागणं पाहून ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि कर्मचारी यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. आणि सगळी प्रजा रामाप्रमाणे आपल्या घरात वर्तन करू 6 महिन्यातच. यथा राजा आता राजाचे उद्दिष्ट वैयक्तिक स्वार्थाकडे वळालेले आहे. आणि म्हणून आक्षेप आहे. राजानं वैयक्तिक स्वार्थ धरून जीवन नाही जगाचं, धर्माला धरून. धर्मेन हरते व्याधी. धर्मानं उपाधी मिटून जाते.
म्हणून त्यावेळेला दशरथ राजाने वेदवेत्या ब्राह्मणांना बोलवलं, दान धर्म केला आणि रामचंद्रांना आणि सीतेला आणि लक्ष्मणाला आणि उर्मिलाला आपल्या हृदयामध्ये ठेवून दिलं. ही काय पोर आहे. रामचंद्र सदा आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिले. काही ऋतुकाळ गेला. रामचंद्र आणि सीता, उर्मिला आणि लक्ष्मण विहार करू लागले पारिजातक वृक्षाचा. सीता अत्यंत प्रिय, राम अत्यंत प्रिय पाहून, लक्ष्मण आणि उर्मिला यांना अत्यंत प्रिय पाहून अयोध्येतल्या लोकांच्या पती पत्नींमध्ये, भावाभावांमध्ये प्रेमाचे झरे फुटले. प्रेमाचे झरे फुटले. त्यावेळा सीतेचा प्रातिपत्य धर्म हा स्त्रियांमध्ये आला. उर्मिलेचा प्रातिपत्य धर्म स्त्रियांमध्ये आला. रामांचा मातृपितृ धर्म प्रजेमध्ये आला. बा आपले वडील जर त्यांच्या आईवडिलांची सेवा करत असेल तर मुलांना सुद्धा उपरती होते की आपण त्यांची करावी. लहान लहान मुलं म्हणतात तुम्ही कसे तुमच्या वडिलांचे पाय दाबतो, मी तुमचे दाबतो. हे घरामध्ये परंपरा आहे. आपण नमस्कार केले तर मुलांना हळूहळू सवय लागते नमस्कार आहे. हे यार पोरं म्हणता ना, आजी म्हणते देवाला नमस्कार कर, तू कुठे करते, बोलून टाकते ते. आणि आजी जर नुसतीच देवापाशी बसत असेल त्यांच्याकडे लक्ष द्या, तू तर नुसती देवदेव करते असंही बोलतात ते. म्हणून आजी झाल्यावर देवाजवळ किती वेळ बसायचं आणि नातवांकडे किती वेळ पाहायचं हे समजलं पाहिजे. नाही तर बोलून टाकता नातू. म्हणून त्यावेळेस ज्येष्ठ राजकुमारी सीता, रामचंद्र सगळ्यांचे मन राखत होते आणि त्यामुळे अयोध्येमध्ये कोणाचं मन दुःखलं जात नव्हतं. याप्रमाणे वाल्मिक रामायणातील, अमरशद रामायणातील, आदिकाव्यातील बालकांडातला 70वा अध्याय समाप्त झाला. कृष्णार्पणमस्तु. उद्यापासून अयोध्याकांड. सत्यगुरु राये कृपामज केली, परिणाई घडली सेवा काही. हो जना